महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा आता मुंबईत येऊन ठेपलेला आहे आणि या अंतिम टप्प्यातली ही लढाई अतिशय घनघोर होणार आहे याबद्दल कुठलीही शंका नाही आहे। आणि या अंतिम टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या रस्त्यावरती रोड शोच्या माध्यमातून मुंबईकरांना साथ घालणार आहेत। एक जबरदस्त असं शक्ती प्रदर्शन आणि त्यासाठी रोड शोचं आयोजन। अशोक सिल्क मिल्क या परिसरातून तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। तुषार, मुंबईतली ही सगळी लढाई अतिशय घनघोर होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपने पंतप्रधान मोदींना मैदानात उतरवलंय। पहिला रोड शो कसा प्रतिसाद आहे मुंबईकरांचा? विलास, आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठी भाजपाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याला मैदानात उतरवल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला मुंबईमध्ये रोड शो घेत आहेत। हा रोड शो घाटकोपरमधला जरी असला तरी संपूर्ण मुंबईकर आपल्याला मोदींची एक झलक पाहण्यासाठी आपल्याला घाटकोपरमध्ये पोहोचलेला आहे। सध्या घाटकोपरमध्ये फक्त ढोल ताशांचा गजर सुरू आहे। मी जास्त बोलणार नाही, थेट नागरिकांसोबतच बोलणार आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। काय सांगशील मित्रा, मोदींच्या स्वागताची कशी तयारी झाली आहे? मोदी कोणत्याही क्षणी दाखल होते? संपूर्ण मुंबई हा मोदीमय झालेला आहे। संपूर्ण मुंबई जणू काय असं वाटतंय पूर्ण मुंबई मोदीजींना बघण्यासाठी म्हणजे रामराज्य खरं या मुंबईत आलेलं आहे। आपल्या विश्वगुरूला बघण्यासाठी संपूर्ण मुंबईकर आज रस्त्यावर उमळून आलेले आहेत। संपूर्ण मुंबईमध्ये ज्या 6 सीट आहेत, 6च्या 6 सीट या महायुतीच्या असतील। मोदीजींच्या या रॅलीमुळे त्याच्यावरती नक्कीच फरक पडेल। जसं तुम्ही पाहू शकता, लाखो लोक इकडे जमलेले आहेत। तरुण युवा, आपल्या आई, आपल्या बहिणी सगळ्या इकडे जमलेल्या आहेत फक्त मोदीजींच्या स्वागतासाठी। हे स्वागत एवढं भव्य स्वागत झालेलं आहे। मोदी जी को देखने के लिए जो उत्साह पब्लिक में दिख रहा है वो एकदम ही अद्भुत है। अब की बार सरकार मोदी है तो मुमकिन है। अब की बार मोदी सरकार, मोदी 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 की बार मोदी सरकार, मोदी अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार। मोदी है तो देश सुरक्षित है। मोदी अब की बार मोदी सरकार, मोदी है तो मुमकिन है। तुषार, घोषणा दिल्या जात आहेत, मोदी हवे म्हणून सांगितलं जात आहेत, पण मोदी का हवेत हे विचारा त्यांना। का मोदी? आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। मोदी हवेत अशी तुम्ही गोष्ट देत आहेत, परंतु मोदी पुन्हा का हवेत? का अजून जसं काय मोदी बोललेत की हे 10 वर्ष फक्त ट्रेलर होतं, तुम्हाला खरं पिक्चर असेल आणि मोदीजी पुन्हा या भारतात आणतील आणि अखंड भारत पुन्हा बनवतील। काय सांगाल तुम्ही? मोदी जी जो मुंबई में आए हैं, पूरा मुंबई मोदी में हुआ है। पुनः जो है मोदी जी को आना बहुत जरूरी है, क्योंकि जो हमारा अयोध्या का जो हमारा सबसे बड़ा मुद्दा था राम मंदिर का, उन्होंने वो पूरा किया है। जो सबसे बड़ा युवाओं का था वो पूरा किया। अलग अलग तरीके से मोदी जी ने जो काम किया देश में, सबसे बड़ा 370 था, तिलक तलाक था, और जो 370 जो सबसे बड़ा मुद्दा था देश का, कश्मीर का, उन्होंने मोदी जी ने जो पूरा किया। इसलिए पुनः उनको आना चाहिए। जो बाकी हमारे विजन है वो मोदी जी के आने के बाद पूरे होने चाहिए। कई महिला आपल्या सोबत बोलण्यासाठी है, फिर से मोदी क्यों चाहिए? मोदी है तो सुरक्षित के लिए, सलामती के लिए। मोदी सरकार है तो देश सुरक्षित है। मोदी ही होना चाहिए, मोदी ही आना चाहिए, मोदी आना चाहिए। मोदी सलामत है देश, मोदी है तो देश सुरक्षित है, सलामत है, सबके लिए अच्छा है। मोदी आना चाहिए, मोदी आना चाहिए। मोदी सब काम किया, मोदी ही आएंगे। तुषार, त्यांना विचारा, आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून बघितलं असेल, मोबाईलच्या माध्यमातून बघितलं असेल किंवा सभांमधून बघितलं असेल। आज ते प्रत्यक्ष मोदींना पाहणार आहेत। पहिला हा रोड शो आहे मुंबईतला, जिथून जवळून मोदींना ते पाहणार आहेत। त्याची उत्सुकता कशी आहे? जी को टीवी पर देखा है, आज तक मोदी जी की रैली टीवी पर देखी है, पहली बार मुंबई में उनको देखने वाले हो। क्या आपकी कैसे लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुश है, बहुत